हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग ग्रामकृष्ण हरी. हे बघा हे आहे आमचं लांबचं शेत. तिथं लावलेली आहे तिथं लावलं आहे गहू आणि बटाटे आणि हे दुसऱ्यांची मक्का आहे. पहिले होती ती हळद होती आणि आम्ही आमच्या शेतात चाललो होतो त्यांच्या शेतातून. तिथं आहे ना एक देवाचं मंदिर आहे म्हसोबा महाराज. तिथं दर्शन करून आम्ही आमच्या शेतात चाललो होतो. बघा इथं आम्ही बांध ओलांडतोय. हा बांध ओलांडून आमचे बटाटे हे बघा हे बटाटे जेव्हा लावून 15-20 दिवसाचे होते ना तेव्हाचा हा ब्लॉग. तर कसे बटाटे तुम्ही सांगा ना. आता हे खूप मोठे झाले कारण माझ्या भावाचा फोटो पाठवला त्यांनी तर बघितले. ते बटाटे तुम्हाला अजून मोठे झाल्यावर दाखवेल मी. खूप छान आहे. आणि हे बटाटे ना बेडवर लावलेले ठिबकवर खूप छान एवढे मोठे ना. तर बघा माझी बहिणीची मुलगी मी माझा भाऊ आम्ही गेलो होतो पण कसं आहे त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये म्हणून ते नव्हते आले व्हिडिओमध्ये. हे बघा हे आदू शेटच्या असंच चालू राहतं. पण खूप मज्जा येते शेतामध्ये. भारी वाटतं. बटाट्याची शेती कोणाकोणाला माहिती आहे. बटाट्याचं झाड कोणी पाहिलंय मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा हे आहे बटाट्याचे झाड. त्याला आता थोडे असे छोटे फुलं येतात वरती आणि बटाटे खाली येतात. फुलं खूप छान असतात बटाट्याचे. ए हॅलो आदू हॅलो. ए हॅलो हे बघा आता आम्ही घरी निघत होतो आणि आमच्या शेतातून हे बघा आम्ही आता घरी यायला निघालो होतो तर आमच्या शेतातून घरी जाण्याचा रस्ता हा आमच्या वहिनीन त्यांचा कापूस आहे किती सारा फुटलेला आहे बघा. त्यांची पण कापसाची वेचणी चालू असेल. आणि हा एकदम इंटरनॅशनल हायवे. इथं पावसाळ्यात तर जाताच येत नाही. इथं मग पावसाळ्यात एवढे मोठे पाय खाली जातात. पण काय करता शेतासाठी जावंच लागतं. हा काय अर्धा किलोमीटरचा रस्ता असेल एवढा मग चांगला रस्ता आहे. मग हे बघा असाच हा इंटरनॅशनल हायवे म्हणता येईल याला. हायवे सारखा रस्ता नाही कुठे. आता लागला चांगला व्यवस्थित रस्ता. पण ही बाई नाली बघा एवढी मोठी नाली नाही बापरे बाप. आता लागला छान रस्ता थोडासा एवढा काही भारी नाही पण बरा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो कमेंट करा. बाय.